हे बघ चिंतामणी, आज चल जेऊ बघ, शांतपणे बोलूये. दादांनो आत नको. आत गेलो तर पैसे मागायला धीर होणार नाही आणि आप्पा पण आत आहेत. अरे दादांनो माझ्याकडे जर पैसे असते ना खिशात तर ट्रक चालवीत मी मुंबईपर्यंत आलो असतो आणि तुमची चौकशी विचारपूस करून दापोलीत तसाच परत गेलो असतो. भाजीत पण तेल घालायला पैसे नाही तर ट्रक मध्ये कुठून घालू? हे चिंतामणी आम्हाला समजत नाही का, म्हणून तर तुला म्हंटल नारळाचे आणि सुपारीचे पैसे ठेवून दे तुझ्याकडे. मला सांग, आजपर्यंत कधी तुझे पैसे थकवलेत का आम्ही? तेच तर म्हणतंय, इतक्या वर्षात पैसे नाही थकले म्हणून तर आलोय ना तुमच्याकडे मदत मागायला. ब्रह्मेंच्या घरून रिकाम्या हाताने कोणी परत जात नाही. अरे 2 घास जेवून घे, मग शांतपणे तुझा प्रश्न सोडू. भाई, बायका पोरं घरी उपाशी आहे. मी ते जेवण कसं करू? जेवण नको, मला पैसे हवेत. 9ची एसटी पकडून दापोलीत परत जाईन. माझ्या हिशोबाचे पैसे द्या, बाकी काय पण नको मला. काका किती पैसे द्यायचे तुमचे? आदित्य, हे बघ, मोठ्यांच्या व्यवहारात लहानाने पडू नये रे. तू आज जा बघू, चल बघतो आम्ही. दादा मामा सांगा ना तुम्ही. गाडीचा भाडा, मजुरी आणि डिझेलचे पकडून 2,500. आदित्य तू आज जा, आज जा. मामा अरे आधी तुला आज जा म्हंटल ना. सामान्य माणसांचे टेन्शन्स त्यांचे त्यांना. हे प्रॉब्लेम्स श्रीमंतीत वाढलेल्या सईला सांगून तरी कसे कळणार? अरे आपली टेन्शन आपल्यालाच माहित, कोणाला काय सांगणार? आपली पोरगीच आपल्याला समजून घेत नाही तर ज्या कंपनीमध्ये झोल मारलाय ते कसे समजून घेणार? काय काय स्वप्न बघितली होती मी की आपल्या मुलीचं लग्न एका मोठ्या खानदानातल्या मुलाशी होईल, मग रिश्तेदारी बिझनेस मध्ये बदलेल, मग अजून फॅक्टऱ्या, अजून धंदा, अजून पैसा. कसलं काय? एकीकडे झोल आउट होत आहेत आणि दुसरीकडे आपली पोरगी आपल्याला रन आउट करते. नाहीतर काय, माझी सुद्धा स्वप्न होती मोठ्या मोठ्या लोकांच्या पार्टीज मध्ये मिरवायची, पण सईनी ती धुळीला मिळवली. आता माझ्या किटी पार्टी मध्ये सुद्धा मला मान वर करता येणार नाही. आता बोल, अशी वागली आहे नाही सई. सुयश करोडोत एक करोडपती, त्याला सुद्धा हातचा घालवून बसली. घालवलं नाही, हक्कललं त्याला. आता त्यांनी आपल्याकडे लांबून बघितलं ना तरी नशीब आपलं. खरंय. हॅलो मिस्टर अँड मिसेस बिराजदार. डॉग, अरे डॉग, या कम कम कम, प्लीज या, प्लीज या, प्लीज या. डॉग आले, या डॉग. डॉग बसा बसा बसा, इथे बसा. डॉग इथे नको, इथे नको. तुम्ही काम करा, इकडे इकडे बसा. इथे पण नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही असे माझ्या जागेवर बसा. या थँक्स. आणि तुम्ही? मी इथे बसणार खाली तुमच्या पायाशी. मला काही प्रॉब्लेम नाही. तू काय घेणार? चहा, कॉफी, ज्यूस? तू फक्त ऑर्डर सोड, काय हवंय. मला एक चहा. ओके, नो शुगर, नो मिल्क. राईट. मेक इट फास्ट. ओके, जरा लवकर. येस, फास्ट, व्हेरी फास्ट. अरे तुम्ही उभे का? बसा ना. बसतो ना. नाही इथे नको, हा? वर बसा. अच्छा, थँक्यू. खूप काळजी घेता तुम्ही माझी. नाही नाही असं नाही, पायाशी बसलात ना तर मला पाय ठेवायला प्रॉब्लेम होईल म्हणून म्हणालो. ओ गुड जोक डॉग, व्हेरी फनी. चहा, चहा आणलाय मस्तपैकी तुझ्यासाठी, आलं घालून. आलं 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 म्हणजे जिंजर. जिंजर. ॲलर्जी, ॲलर्जी आहे मला त्याची. आय एम सो सॉरी, मला ठाऊक नव्हतं. शपथ. काय की तुमची माहिती होईपर्यंत सगळा प्रॉब्लेम झाला ना. हो, म्हणूनच म्हणतोय की एक चान्स दिला तर म्हणजे. दिला, काय? एक शेवटचा चान्स दिला तुम्हाला. खरंच? नाही म्हणजे विश्वासच बसत नाहीये. नाही, विश्वास तर मला बसत नाहीये स्वतःवर. कारण हे असले उपकार आहे ना मी कोणावरही करत नसतो, तुमच्यावर करतोय. आमचं गुड लक. आमचं गुड लक. येस.
गुडलकच आहे तुमचं. त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग आहे. तिच्याशी लग्न झालं तर सोन्याचा पाऊस पडेल. तर आहे ना त्याच्या 100 पट श्रीमंती पायाची लोळण घालेल तुझ्या. तुमच्या मुलीचा गुड फेस माझ्या मॉम डॅडच्या मनात भरला. हो पण तुमची मुलगी एकटी नाही, अशा अजून 4 मुली आवडल्या त्या. आणि माझ्याकडे पण बरेच ऑप्शन्स आहेत. पण आता तुम्ही एवढी भीक मागितली माझ्याकडे, म्हटलं तुम्हाला आणि तुमच्या मुलीला एक चान्स द्यावा. हो, आणि आय प्रॉमिस यू की हा दिलेला चान्स आम्ही अजिबात वाया घालवणार नाही. हो, आम्हाला इतका आनंद झालाय आय टेल यू, यापेक्षा दुप्पट आनंद आमच्या सईला होणार आहे. हो. हा काय करतो इथे? तुला कोणी बोलवलं? सई, मी कोणाच्या बोलवण्याने जात नसतो कुठे, माझ्या मर्जीने जात असतो. कळलं? पण इथे या घरात माझी मर्जी चालते, त्याच्यामुळे इथून उठायचं आणि निघायचं लगेच. घरावर पाठी शशिकांत आणि शर्मिला बिराजदार अशी आहे. ते ठरवतील त्यांना मी इथे हवाय की नकोय ते. ठीक आहे, मग मी इथून जाते, कारण मला तुझं तोंड बघायचं नाहीये. आणि तुम्ही सुद्धा याला लवकरात लवकर घरातून बाहेर काढा आणि लग्नाची वगैरे बोलणी करायचा तर विचारही करू नका, कारण आता मी इथून जातेय, पण याच्याशी लग्न वगैरे ठरवलं तर मी हे घर सोडून जाईल. सई, सॉरी तू पेशन्स ठेव. तिला लग्नासाठी मी तयार करते. ओके? हो. जे इतक्या दिवसात जमलं नाही ते आता जमेल. जमेल, नक्की जमेल. मी काहीतरी मार्ग काढेन. बघा जमतंय का. असू दे माझ्याकडे राहू दे. अन्नाचा मान राखलास, मला खूप बरं वाटलं. अरे काय होतं, रिकाम्या पोटी चिडचिड होते उगाच. हे बघ, आता मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. उद्या सकाळी 8:30 वाजता माझी बँक उघडते. आपण दोघे जण बँकेत जाऊ, माझी FD मोडतो आणि तुझे पैसे तुला देतो. अहो पण दादा अरे सगळं व्यवस्थित होईल. उद्या सकाळी 10 वाजता तू पैशासकट SD मध्ये बसलेला असशील, हा तुला माझा शब्द आहे. पण दादानू, तुमची पण नड आहे ना. मगाशीच तू म्हणालास ना की ब्रह्म्यांच्या घरून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. मग आता तरी कसं जाईल? फक्त थोडीशी कळसूस. आज रात्री निवांतपणे झोप, उद्या आपण सगळं बघू. समजलं? हा, चल या हात धुवून आतमध्ये. अडीच हजार नाही पण हे 1700-1800 तेवढं ठेवा. माझा पुढच्या महिन्यातच पगार होतोय, तेव्हा बाकीचं तुमच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतो. आणि तुम्हाला गावावरनं इथं यायला जायला लागलं 200-300 रुपये एक्स्ट्राच पाठवतो. चालेल ना? अहो काय करताय? नाही, आता मला इथे येऊन ना हात पसरण्याची पण लाज वाटते. दादा, त्याला हात पसरणं नाही म्हणत, याला स्वतःचेच पैसे हक्काने मागणं म्हणतात. आणि तुम्हीच आम्हाला आपली माणसं म्हणता, मग आपल्या माणसांसमोर लाज कसं? ब्रह्मेंचा भाता शोभतोस हो. माझ्या पोराबालांचा पण आशीर्वाद. निघतो मी. दादा तुम्हाला सांग निघालो म्हणून. पोचल्यावर कळवा. हो हो हो. अरे ये की रे आतमध्ये. अरे कुठे गेला हा? कोण? कोण म्हणजे चिंतामणी? चिंतामणीची चिंता दूर झाली, मग तो गेला गावाला. गावाला गेला म्हणजे? पण पैसे न घेता गेला? तू पैसे दिलेस त्याचे? अरे पण एवढे पैसे एकदम कुठून आणलेस तू?
आपण जेवून घेऊयात मग सविस्तर सांगतो. नाही नाही मला चल ना, खूप भूक लागली दादा. चल 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 चल. पैसा पैसा पैसा, ज्यात त्यात फक्त पैसा असतो या सुयशच्या. हा, ज्यात त्यात पैसा. खरं आहे. हो ना डॅडू. मी ऐकलं ना, अगं पटवर धनांच्या घरात ज्यात त्यात पैसा असतो. म्हणजे तोरण 500च्या नोटांचं, फ्लॉवर पॉट मध्ये फुलं 2000च्या नोटांची, फ्रीज मध्ये हात घाला पैसा, मायक्रोवेव्ह मध्ये हात घाला पैसा. ज्यात त्यात पैसाच पैसा. अरे डॅडू, मला तसं नाही म्हणायचंय. ज्यात त्यात पैसा म्हणजे त्याच्या तोंडातलं फक्त सतत पैशाचाच विषय असतो आणि त्यात वरती माज. आपल्या खिशात पैसा आहे म्हणजे आपण अख्खी दुनिया विकत घेतली आणि आपण सगळ्या जगाचे राजे आहोत असं वाटतं त्या सुयशला. अरे समोरच्या माणसाला, त्याच्या फिलिंग्सला काही किंमत आहे की नाही? खरं आहे. अगं तुला किंमत द्यायलाच पाहिजे त्यांनी. म्हणजे तू लाखो ते कॅस, नाही करोडो ते कॅस. अगं 53,000 रुपये तोळा सोन्यासारखं नाही तर 30 लाख रुपये केजी प्लॅटिनम सारखं जपलं पाहिजे त्याने तुला. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे श्रीमंतीचा. अरे कधीतरी सामान्य माणसांचे, मध्यम वर्गीयांचे प्रॉब्लेम्स ऐका. आपल्याकडे जी गोष्ट भरभरून असते ना ती शुल्लकच वाटते ग. त्याचा तुटवडा असतो ना तेव्हा त्या गोष्टीची किंमत कळते. तुम्ही सगळं पैशात मोजता, पण ते पैसा मोजून मापून वापरतात. याच्यावरती 99 रुपये असं स्पष्ट लिहिलंय, मग 99 रुपये घ्या. तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या, नाही तर निघा. मागे अजून कस्टमर उभे आहेत. 1 रुपया घेतल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. सोनं प्लॅटिनम तर सोड डॅडू. अरे साधं घरातलं सामान आणण्यासाठी सुद्धा ना 1-1 रुपयाचा विचार करावा लागतो त्यांना. ही फक्त आमची नाही, आमच्यासारख्या प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय घराची हीच गोष्ट आहे. पण त्याचं आम्ही वाईट नाही म्हणत. एकत्र राहत असताना ह्या कशाची झळ कधीच लागत नाही आम्हाला. उलट हीच काटकसर, ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना मजा घेतो, आनंद शोधतो. हे सगळं ऐकल्यानंतर वाटतं की आपण पैशा पलीकडचं जगच पाहिलं नाही. पण आहे, असंही एक जग आहे तिथे पैसा नाहीये पण आनंद आहे. ऐश्वर्या नसला तरी सुख आहे. पैशाची श्रीमंती नसली तरी श्रीमंती आहे, मनाची श्रीमंती. आणि अशा मनाच्या श्रीमंतीत आपल्या माणसांबरोबर जगायला जास्त आवडेल मला. ए बेटू, हे सगळं कुठे शिकलीस तू? कुठे पाहिलंस हे सगळं? अरे पाहिलं म्हणजे ते बघितलंय ना, आजूबाजूला लोक असतात ना त्यांच्याकडे बघून. हे बघ, नेक्स्ट टाइम असं काय पाहिलंस ना तर डोळे बंद करून घ्यायचे. कारण ही मिडल क्लास गरिबी आहे ना जाम डेंजर असते. मी एकदा बघून झालोय, परत बघायची इच्छा नाहीये आणि तुला तर मी मुळीच बघू देणार नाही, कळलं? अरे डॅडू, हे बघ, गरिबीचं सोड, तू पॉइंटचं बोल. तुझ्या पॉइंटचा मुद्दा काय आहे? सुयशने तुझ्या समोर पैशाचा विषय काढलेला तुला आवडत नाही. त्याने तुझ्याकडे पैशाचा माज केला म्हणून तू त्याला नकार दिलास का? हो. म्हणून तू त्याच्याशी अशी वागतेस का? हा, हो. ओके. जर तो तसा वागला नसता तर तू त्याला होकार दिला असतास का? हो कदाचित. बस. अरे ओरडतास कशाला डॅडू? जो सवाल था जहन में उसका जवाब मिल गया. जो मांगा था हमने वो लाजवाब मिल गया. लाजवाब जवाब मिल गया. लाजवाब जवाब मिल गया. जवाब मिल गया. लाजवाब मिल गया. जवाब मिल गया. शर्मिला 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 जवाब मिल गया. शशी प्लीज आरडाओरडा करू नकोस, माझं खूप डोकं दुखतंय. शपथ, तू आणखीन डोकेदुखी वाढवू नकोस माझी. शर्मिला, अगं आपली डोकेदुखी आता कमी होणार. मला उत्तर सापडलंय. कसलं उत्तर सापडलंय? सुयशला नाही म्हणायचं. आपल्या सगळ्या प्रश्नांचं तिने मला सगळं सांगितलंय. काय म्हणजे काय सांगितलंय तिने तुला? हे बघ,
तिला पैशांचा माज नकोय. सुयशनी तो कमी केला की ती त्याला हो म्हणेल. काय म्हणजे सुयशला तिच्यासाठी काहीतरी करायला सांगायचंय? नाही हा. अगं प्रिन्सेस मिळवण्याकरता प्रिन्सला दुनियाशी लढावंच लागतं ना. एवढं तर तो करू शकतो. शशी, एकतर आपल्या मुलीने त्याला नकार दिलाय, त्याला घरातून हकललं. आता बघितलंस ना कसं हडतूड करून बोलते ती त्याच्याशी. आणि तरी सुद्धा तो आपल्याला एक संधी देतोय. हे कमी आहे का आपल्यासाठी? मला वाटतं ना आपली मुलगी आहे ना कम्प्लीट बदलली. ती ना कुठल्या तरी एनजीओ मध्ये जायला लागली, सोशल वर्क वगैरे करायला लागली गरीब लोकांसाठी. हे तिने सांगितलं का तुला? नाही नाही, तिने डायरेक्ट नाही सांगितलं, पण मला तिच्या बोलण्यावर असं वाटलं म्हणजे गरीब लोकांचे प्रॉब्लेम, त्यांचे खायचे प्यायचे वांदे, एक एक रुपयासाठी ते कसे तरसतात वगैरे वगैरे. एकतर तिने असा सॉलिड शब्द वापरला, मध्यमवर्गीय. मिडल क्लास लोकांना मध्यमवर्गीय म्हणतात हे मी विसरूनच गेलेलो. मला वाटतं ना तिला कोणतरी मिडल क्लास भिकारी भेटला असणार, त्याला पैशांची ना अत्यंत गरज असणार आणि म्हणून ती अपसेट झाली. गटाराचं पाणी नाहीये मॅम, ते हे तेच धरणाचं पाणी आहे जे तुमच्या घरी लक्झरी टॅप मधनं आहे. फरक एवढाच आहे की पाणी जिथं वाहतं त्या रंगात रंगून जात. करेक्ट, एकदम बरोबर. वा शशी, जमलंय बरं का तुला. काय जमलंय? म्हणजे खरा प्रॉब्लेम शोधून काढणं अगदी परफेक्ट जमलंय तुला. पण यावरचं सोल्युशन मात्र मी शोधून काढणार. जा ना, 15,000चं बंडल आण ना, जा ना. सोल्युशन तू शोधून काढणारच ना. पण मला काय सांगतेस 15,000चं बंडल घेऊन ये? अरे अशी बंडल्स जर का आयुष्यभर आपल्या घरात येत राहावी असं वाटत असेल ना तुला, तर ही इन्व्हेस्टमेंट आहे असं समज. जा ना, 15,000 दे ना प्लीज. आलोच. चंदू, चंदू, आलो पाहिजे. चंदू ऐक, तुला आता कुठेतरी जायचंय अर्जंट. ओके, बस बस, खूप स्वच्छ झालं. तू मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेवण झाल्यानंतर देणार होतास ना, ती दे. त्याच्याशिवाय मला काही झोप लागायची नाही. हे दादा मामा एवढं काही नाहीये. अरे एवढं काही नाहीये कसं? तुझ्याकडे त्याला द्यायला एवढे पैसे आले कुठून? तू आणलेस कसे? उभे कसे केलेस? तुझा पगार झालाय का? बरं झाला असलं तर आता शांत, श्वास घे, श्वास घे. तू इथे बस, माझ्या समोर बस आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे. मग काय तो एकदम श्वास घेतो. तुमचेच पैसे होते. आमचे पैसे? अरे तुम्हीच किती वेळा खर्चाला दिलेले पैसे. त्या परीक्षेला उशीर होऊ नये म्हणून रिक्षासाठी तू दिलेले पैसे, किंवा चांगले मार्क मिळाल्यावरती खुश होऊन बंधू मामाने दिलेले पैसे, किंवा एखादा दिवस जेवणात मीठ जास्ती झालं म्हणून गुपचूप बाहेर न खाऊ नये असं म्हणून पिंट्या मामाने दिलेले पैसे. कॉलेज पासून वाचवून ठेवले होते. तुमचेच पैसे तुमच्या वतीने देऊन टाकले. तर ह्याच्यावरती काय बोलायचं मला काही समजत नाहीये. कसे गेले कुठे बोलतोस रे माझ्याशी? घरात काय चाललंय ते कुठे सांगतोस मला? हे बा आदित्य, मामा, घरच्या प्रॉब्लेम्स बद्दल तुम्ही मला विश्वासात घेत नाही ना, हे मला अजिबात आवडत नाही बरं का. उगाचच परक झाल्यासारखं वाटतं. अरे पण मला माहिती आहे मोठ्यांच्या व्यवहारामध्ये लहानांनी पडू नये. पण आता मी लहान आहे का? झालोय ना मोठा, झालोय ना कमावता. हो का? झालं ते झालं. आता इथून पुढे व्यवहारातली अशी लपवाछपवी नको ना रे. मलाही या गोष्टी कळल्या पाहिजेत ना. इतकी वर्ष तुम्ही तुमची कर्तव्य निभावली, आता माझी वेळ. इथून पुढे या घराला जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा पैसे मी उभे करेन. कोण हवंय तुम्हाला? ते ब्रह्मे, होय, ब्रह्मेंचंच घर आहे. बोला, कोण हवंय? मलाही ब्रह्मेदादांनाच भेटायचे. मीच ब्रह्मेदा. बोला, काय काम आहे? नाही, तुम्ही नाही, आदित्य दादा ब्रह्मे, त्यांना भेटायचे. अहो, आदित्य कश्यप आणि दादा ब्रह्मे. पण तुम्हाला नेमकं कोण हवंय आणि काय काम आहे तुमचं? मला काही नकोय, पण तुम्हाला जे हवंय ते द्यायला आलोय. मला काय हवंय?
अहो हे कोणाचं पाकिट आहे, कशा करता दिलंय, कोणी दिलंय, अहो काहीतरी अहो काय रे, काय झालं, कोण होतं? काही कल्पना नाही. तो आला, पाकिट दिलं, कुणाचं आहे, कुणासाठी आहे, काय आहे त्याच्यात, काही न सांगता निघून गेला. कमाल आहे. पाकिटवर बघ, काही लिहिलंय का बघ मागच्या बाजूला. प्रिय आदित्यला अडी अडचणीच्या वेळी बिराजदारांकडून छोटीशी भेट.